बाबासाहेबांचा धम्म हा केवल आणि केवल परिपूर्ण नसते, म्हणजे परिपूर्ण असते. बुद्ध वचनामध्ये एक शब्द जोडायची सुद्धा गरज नसते आणि एक शब्द काढायची सुद्धा गरज नसते. आणि त्यामुळे लोक समजून घेत नाही. जर ज्यांना असं ज्यांना म्हणायचं तर काही नाही, म्हणू शकत नाही आपण, तो एक समजून घेण्याचा भाग आहे. बाबासाहेबांचा केवळ वरवर आपण म्हणजे गौरव करतो की बाबासाहेबांचा प्रॅक्टिकली रूपाने म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलं जे कार्य आहे त्या कार्याच्या रूपाने आपण बाबासाहेबांचा गौरव करतो, कवितेच्या माध्यमातून आपण गौरव करतो. आणि राहिला प्रश्न बाबासाहेबांचा तुम्ही गौरव केला काय आणि नाही केला काय. म्हातारीनं जर कोंबड्याला झाकून ठेवलं तर सूर्य उगायचा राहतो का? बिलकुल राहत नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व एवढं महान आणि असीम आहे. तुम्ही स्तुती केली काय आणि मी स्तुती केली काय, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे स्तुती करण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. बाबासाहेब सांगतात की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या कामापैकी एक काम जरी तुम्ही केलं तर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे, असं बाबासाहेब कुठं म्हणाले? येवला या ठिकाणी 1935ला जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, फार मोठा जनसमूह त्या ठिकाणी जमला होता. आणि त्या जनसमूहामध्ये अनेक लोक कलाकार होते त्याही काळामध्ये. तर एका व्यक्तीने बाबासाहेबांचं हुबेहूब म्हणजे जसे बाबासाहेब आहेत तशाच प्रकारचं एक तैलचित्र काढलं आणि जिथे एंट्री गेट कार्यक्रमाचा होता त्या एंट्री गेटवरती त्याने ते तैलचित्र लावून दिलं. बाबासाहेब गेस्ट हाऊसला होते, सभेची तयारी झाली, बाबासाहेब आले. ते बाबासाहेबांनी स्वतःचं तैलचित्र बघितलं आणि जेव्हा स्टेजवरती गेल्याबरोबर लोक वाहवा करत होते, वा किती सुंदर, बाबासाहेबांसारखं हुबेहूब उभं काढलं. मग जो कलाकार होता त्याची छाती भरून आली किंवा एवढं मी चांगलं काढलं, एवढे लोक मला चांगलं म्हणतायत, बाबासाहेब सुद्धा मला शाबासकी देतील. जेव्हा बाबासाहेब स्टेजवरती गेले आणि बाबासाहेब असं म्हणतात, ते जे म्हणजे एंट्री गेटवरती जे माझं तैलचित्र लावलेलं आहे ते कोणी काढलं? हा लाखो लोकांमध्ये हात वर करतो. बाबासाहेब त्याला बोलवतात. त्याला असं वाटतं की बाबासाहेब मला शाबासकी देतील, मला मोठं म्हणतील, चांगलं म्हणतील. बाबासाहेब म्हणतात की आत्ताच्या आत्ता जे काढलेलं तो तैलचित्र आहे त्याला तू पूर्णपणे मोडून तोडून टाक. का असं बाबासाहेब म्हणाले? भगवंताची मूर्ती, भगवंताच्या काळामध्ये भगवंत हयात असताना एका व्यक्तीला एक चंदनाचं लाकूड सापडत असते, अत्यंत मोठं असं लाकूड असते. आणि त्या चंदनाची ती विशेषता असते की ते चंदन अत्यंत सुगंधित असते. आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की एवढं मोठं सुगंधित असं म्हणजे चंदन आहे तर आपण सर्वसामान्य व्यक्तीचा काय लाभ करणार आहे? जर चंदन आपण राजाला दिलं तर राजा आपल्याला बक्षीस म्हणून काही मोहरा देऊ शकतो आणि ते चंदन राणी मल्लिकेला तो व्यक्ती देत असतो. राणी मल्लिका बुद्धांवरती जिची अतूट श्रद्धा असते. भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो, माझ्या श्रद्धा संपन्न उपासिकेमध्ये जर श्रद्धेने बुद्धाला, धम्माला आणि संघाला जर शरण जाणारी कोणती स्त्री असेल तर ती म्हणजे मल्लिका आहे. श्रद्धेमध्ये भगवंताने मल्लिकेला अग्रस्थान दिलं आहे. मल्लिका बुद्धाप्रती तिची श्रद्धा असते. एक सुंदर एका कारागिराकडून त्या चंदनाची मूर्ती भगवंतासारखी हुबेहूब त्या ठिकाणी ती बनवते. आणि जेव्हा ही गोष्ट भगवंताला कळते, भगवंताला समजते, तेव्हा भगवंत त्या मूर्तीला नष्ट करण्यासाठी सांगतात. उद्देश का? कारण मूर्त्या जर बनवल्या गेल्या, मूर्त्या जर समजा भगवंताच्या बनवल्या असत्या, अनाथपिंडक म्हणाला असता भगवानची मूर्ती आपल्या जेतवनामध्ये फार विशाल आपण बनवू, आहे की नाही? मग भगवंत आले काय आणि भगवंत नाही आले काय, काही फरक पडत नाही. कारण भगवंताच्या रूपाची आपण पूजा करत आहोत. भगवंताने व्यक्तिपूजेला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलं नाही. बाबासाहेबांनी सुद्धा व्यक्तिपूजेला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलेलं नाही आहे. म्हणजे भगवंताच्या ज्या मूर्त्या बनवल्या गेल्या, भगवंताला प्रत्यक्ष पाहून भगवंताची मूर्ती बनवली नाही. भगवंताच्या
अनेक वर्षानंतर भगवंतामध्ये असणारे जे 32 लक्षणं आहे आणि 80 शुभ चिन्ह आहे. 32 लक्षणं आहे भगवंताचे. जसं बाह्य बाह्य रूपामध्ये आपण बघतो, जसं भगवंताच्या डोक्यावरती आपल्याला असं वर उंचवटा दिसतो. काही लोकांना असं वाटतं की ते जटा अशा काही काही फोटोमध्ये दिसत आहे की नाही, असं जटा गुंडाळलेल्या आहे. काही काही लोक असं म्हणतात भगवंत साधना करत होते आणि म्हणजे भगवंताला लय ऊन लागत होतं, मग त्या गोगलगाई असतात, त्या गोगलगाई भगवंताच्या डोक्यावर बसल्या आणि त्या गोल गोल मग असं दिसू लागलं, असंही काही लोक म्हणतात. असं बिलकुल काही नाही आहे. बोधिसत्वामध्ये असणारं ते बुद्धत्वाचं लक्षण असतं. सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा भगवंताचा हा जो वरचा भाग असतो तो उंच असतो. आणि भगवंताने म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाने जेव्हा परिवर्जा घेतली असते, तर परिवर्जा घेत असताना त्यांनी केस, बुद्धाने तर धम्मग्रंथ आपण ते वाचतो बघा, त्यांनी त्याचे केस कशाने कापले होते? तलवारीने कापले होते. आणि तलवारीने केस कापत असताना पूर्णतः केस काही कापले नव्हते, जसे जसे हातामध्ये आले तसे तसे ते केस कापले होते. आणि भगवंताची विशेषता असते, कारण बुद्ध असतात, दशबलधारी असतात, तर ते केस जाग्यावरती असे राऊंडेबल म्हणजे राऊंड झाले होते. पुन्हा ते केस काही वाढले नाही, अगदी जशाच्या तसे राहिले, कारण ते बुद्धाची विशेषता आहे. जसं भगवंताचे डोळे आपण बघतो, निळेशार डोळे, जे ज्याप्रमाणे जर तुम्ही जातिवंत बैलांचे डोळे जर बघितले असतील, तर जातिवंत बैलांचे डोळे हे निळसर असतात. अगदी भगवंताचे डोळे सुद्धा तसे निळसर होते. भगवंताचं कपाळ अत्यंत रुंद होतं असं म्हटलं आहे. आणि इथे भगवंताच्या मधोमध एक केस धातू होता. जसं मूर्तीवरती बघा, काही काही मूर्त्यांवरती दिसतं आपल्याला लावलेलं, तर ते केस धातू होता आणि तो राऊंड असा होता. असं जर वरलं तर तो आजपर्यंत लांब होत असेल. ते भगवंताचं म्हणजे लक्षण असतं, बोधिसत्वाचं लक्षण असतं. त्यानंतर भगवंताचे जे नाक आहे अत्यंत सरळ दिशेमध्ये होतं, ओठ अत्यंत गुलाबी रक्तरंजित होते असं म्हटलं आहे. भगवंताची जीभ जर त्यांनी बाहेर काढली तर कपाळापर्यंत लागू शकत होती, बैलाप्रमाणे अशी लांब त्यांची जीभ होती. भगवंताचे दात, जसं आपल्याला सर्वसामान्य लोकांना 32 दात असतात, तर भगवंताला 40 दात होते. आणि 40ही दात समान रूपाने, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कमी जास्त जे दाताचे भाग असतो किंवा दातामध्ये फट असते किंवा मांगफुडी असतात, तसं बिलकुल त्यांचं नसतं. तर समान रूपाने, जसं की माता विशाखेमध्ये सुद्धा हा एक गुण होता. अत्यंत पांढरे शुभ्र अगदी शंखाप्रमाणे त्यांचे दात होते. त्यांचा जो हा कंठ आहे तो अत्यंत सुमधुर होता. भगवंताची जी वाणी आहे ती अत्यंत सुमधुर होती, कारण भगवंत जर असे बोलत असतील तर ऐकणाऱ्याला एकदम प्रसन्न वाटत असेल. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की फक्त ऐकत राहावं, तो भगवंताचा गुण असतो. त्याच्यानंतर असं म्हटलंय की भगवंताचे जे बाहू असतात, हात असतात, ते अत्यंत बलदंड असतात. म्हणजे अगदी चक्रवर्ती राजाचे त्याचे बलदंड बाहू असतात, जे की अनेक प्रकारचं म्हणजे परिश्रम ते करू शकतात. आणि त्यामुळे ते बलदंड त्याचे बाहू असतात. ही जी बोटा आपल्याला पाहायला दिसतात भगवंताचे, जसे आपले खालीवरे जसे हात असतात, तर खालीवरे आपले जसे बोट आहेत तसे भगवंताचे असतात. समान रूपाने, सारख्या रूपाने सर्व त्यांची बोटं असतात. आणि असं म्हटलं आहे त्यांची छाती सिंहाप्रमाणे असते, सिंहशय्या. जसं सिंह, जे सिंहाची छाती भरदस्त असते, तशी बोधिसत्वाची छाती सुद्धा भरदस्त असते. त्यांच्या पायाचे ठसे जमिनीवरती, जसं आपण पाय टाकतो तर समोरचा पंजा आणि टाच आपली जमिनीवरती उमटते, परंतु भगवंताचे समान रूपाने जसाचा तसा पाय असतो, तो पाय जमिनीवरती उमटत असतो. जुने लोक भगवंताला बदनाम करण्यासाठी किंवा भगवंताचं विद्रुपीकरण करण्यासाठी ज्याचे सरळ पाय असतात त्याला सपाट पायाचे असं लोक म्हणत असतात, कारण भगवंताची ती विशेषता होती. असं म्हटलं की भगवंताच्या पायाची बोटं समान रूपाने होती. काही काही मूर्त्यांमध्ये आपल्याला समान रूपाने पाहायला मिळतात. काही भगवंताच्या ज्या पायावरती चक्र होतं असं म्हटलं आहे की ज्या चक्रामध्ये 1000 आर्य होते असं सुद्धा म्हटलं आहे. आणि काही बाह्य लक्षण आहे, काही आंतरिक लक्षण आहे. भगवंताची कांती अशी होती की ती सुवर्णमय कांती होती, म्हणजे चकाकणारी भगवंताची कांती होती. अशा प्रकारचे भगवंताचे म्हणजे 32 लक्षण आणि 80 अनुव्यंजन, ते जे बारीक सारीक ज्या गोष्टी आहे, तर जसं बुद्धांत धर्मग्रंथामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सांगितलेल्या आहे.
तर या लक्षणांना बघून, या लक्षणांना जाणून त्या ठिकाणी सर्वप्रथम राजा कनिष्क यांच्या काळामध्ये भगवंताच्या मूर्त्या बनवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मग हळूहळू राजा कनिष्क असेल, राजा गुप्त असेल, राजा वाकाटक असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यकाळामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या मूर्त्या बनवल्या गेल्या. तो उद्देश हा होता की केवळ भगवंत असे म्हणतात की, कारण जेव्हा एक भिक्खू, बकुल नावाचा भिक्खू, भगवंत अत्यंत रूपवान होते, अत्यंत सुंदर होते आणि तो भिक्षाटन करत असे. भिक्षाटन त्याचं झालं का तो भगवंतासमोर येत असे आणि हात जोडून असं बसत असे. केवळ तो भगवंताकडे पाहत असे, केवळ भगवंताकडे पाहत असे. आणि ही गोष्ट अन्य भिक्खूंच्या लक्षामध्ये येते आणि अन्य भिक्षू भगवंताला म्हणते, भगवान, हा जो भिक्षू आहे भगवान, हा फक्त तुमच्या रूपाकडेच बघतो, फक्त तुमच्याकडेच बघतो भगवान. तर भगवंत त्याला म्हणतात की तू माझ्या रूपाकडे का बघत आहे? हे जे हाडामासाचं जे शरीर बनलेलं आहे, या हाडामासा शरीराकडे तू काय बघणार आहे? हे तर नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. तो म्हणतो, नाही भगवान, मी फक्त तुमच्या रूपाकडे बघून मला आनंद मिळतो. भगवंत असे म्हणतात, सो धम्मं पश्यति सो मं पश्यति. जर तुम्हाला मला पाहायचं आहे, मला जाणायचं आहे, माझ्या रूपाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, तर तुम्ही धम्माला जाणा, धम्माला समजा, धम्माला समजून घ्या. जो धम्माला पाहतो तो प्रत्यक्ष रूपाने मला पाहतो, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे त्याही काळामध्ये भगवंताने बुद्धमूर्तीला प्रत्यक्ष रूपाने विरोध केला होता. बोधिसत्व बाबासाहेबांनी सुद्धा आपलं जे तैलचित्र निर्माण केलं गेलं तर त्याला स्वतः नष्ट करायला सांगितलं होतं. कारण बाबासाहेब असं म्हणतात, माझा जे जेकार करण्यापेक्षा मी सांगितलेले कामं, असंख्य कामं आहे, त्यापैकी एक काम जरी तुम्ही केलं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणतात बाबासाहेब. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा जय जयकार करून उपयोग नाही आहे. तर बाबासाहेबांनी सांगितलेलं जे काम आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं जे कार्य आहे, त्या कार्याला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. गुणांचं वर्णन आपण करत असतो, जसं बुद्धांची पूजा आपण करतो. आता अलीकडच्या काळात जसं मूर्ती, जशी ही जी परंपरा आहे, मूर्ती पूजेची जी परंपरा आहे, ही मूर्ती पूजेची परंपरा मूळ बुद्ध तत्वज्ञानामध्ये नाही आहे. कारण भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर दोन गट पडले. जसं की काही लोक वैशालीचे लोक होते, वैशालीचे भिक्षू होते, त्याला ज्यांना वज्जीपुतक असं म्हटलं जायचं. वज्जीपुतक आणि अन्य भिक्षू यांच्यामध्ये थोडेफार म्हणजे वाद निर्माण झाले छोट्या छोट्या गोष्टीवरून, आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. वाद निर्माण झाल्यानंतर ती गोष्ट भगवंताकडे गेली. भगवंताने त्यांना समजावून सांगितलं, परंतु ते काही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. आणि शेवटी जेव्हा दुसऱ्या भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा पहिली धम्मसंगती पूजनीय भंते महाकाश्यपजी स्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगृह या ठिकाणी सप्तपर्णी गुफेच्या म्हणजे वैभारगिरीच्या पर्वताच्या पायथ्याशी जी सप्तपर्णी गुफा होती त्या गुफेमध्ये भरली होती. अजातशत्रूने त्या परिषदेला साही केलं होतं आणि त्या परिषदेमध्ये भंते आनंद आणि भंते उपाली महाकाश्यप अध्यक्ष असल्या कारणाने त्यांनी आनंदाला विचारलं, कारण आनंद भगवंताच्या सोबत होते, 24 घंटे आनंद भगवंताच्या सोबत राहायचे. त्यामुळे जेवढे काही उपदेश भगवंताने केले ते सर्वच्या सर्व उपदेश आनंदाला मुखोगत होते, कंठस्थ होते सर्व उपदेश. आणि महाकाश्यप भंतेने परिषदेला विचारलं, आनंदाने बोलून दाखवले ते उपदेश बोलून दाखवल्यानंतर अन्य भिक्षूंना महाकाश्यप म्हणाले की आनंद म्हणतो ते बरोबर आहे का? भिक्षूने जेव्हा साधुवाद दिला तेव्हा तो सुत त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. आणि त्यामुळे बुद्ध वचनाच्या अगोदर आपण म्हणत असतो बघा, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावथियं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे. एवं मे सुतं, असे मी ऐकले आहे, आनंद भंते म्हणतात, असे मी ऐकले आहे की भगवंताने श्रावस्ती येथील जेतवनामध्ये अशा अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे. ज्या सुत्तांच्या अगोदर एवं मे सुत्तं नसेल असं गृहीत धरायचं, ते बुद्ध वचन भगवंताचं नसून अन्य भिक्षूंनी, जसं की 84,000 उपदेश आहे बुद्ध तत्वज्ञानामध्ये,
सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. विनय पिटकामध्ये 41,000 सुत्त आहे, सुत्त पिटकामध्ये 41,000 सुत्त आहे आणि अभिधम्म पिटकामध्ये 42,000 सुत्त आहे. अशा प्रकारे भगवंताच्या सद्धम्मामध्ये 84,000 उपदेशांचा संग्रह आहे. त्यापैकी 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिलेले आहे आणि 2,000 उपदेश भगवंताचे जे अग्रशिष्य होते, जसे आनंद असेल, सारिपुत्त असेल, महामोगलन असेल, यश असतील, यांनी भगवंताच्या समोर उपदेश दिले आणि भगवंताने त्याचं अनुमोदन केलं. म्हणजे ते 2,000 उपदेश त्यामध्ये ग्राह्य धरले. तर ज्या उपदेशाच्या अगोदर एवं मे सुतंग नसेल तर असं आपण गृहीत धरू शकतो की ते सुत्त इतर भिक्षूंनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने पहिल्या धम्मसंगतीमध्ये, मग पहिल्या संगतीमध्ये फक्त 500 भिक्षू होते. पहिल्या धम्मसंगतीमध्ये फक्त 500 भिक्षू होते. महाकाश्यप हे अत्यंत कट्टर होते. म्हणजे ज्याप्रमाणे भगवंत विनयाचं पालन करत असत, महाकाश्यप भंतेनी विनयामध्ये कधीही तडजोड केली नाही. महाकाश्यप भंते भगवंतापेक्षा खूप वयाने मोठे होते. 150 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभलं होतं. ते जेव्हा भगवंताला ते पहिल्यांदा भेटतात, भगवंत त्यांना आपलं स्वतःचं जीर्ण वस्त्र देतात, तेव्हापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत महाकाश्यप भंतेजी पासुकुलिक राहतात. ते चिवर ते वापरत असतात आणि भगवंत त्यांना म्हणतात की महाकाश्यप तुम्ही वृद्ध झालात, आता म्हातारे झालात, या चिवराला बदला, तुम्ही सर्वसामान्य चिवर परिधान करा. तर ते म्हणतात की नाही भगवान, मी येणाऱ्या भिक्षूंसाठी अशा प्रकारचं व्रत धारण करत आहे. आणि 500 भिक्षू फक्त तेव्हा अरंत होते. सर्वच्या सर्व जे काही अरंत भिक्षू होते, बाकी सुद्धा अरंत असतील, परंतु त्या क्षणी त्या वेळेला जो सुभद्र नावाचा भिक्खू, जो की भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झाल्याबरोबर त्या ठिकाणी तो असं म्हणतो की बरं झाले श्रवण गौतम, मृत्यूला प्राप्त झाली, बरं झालं, आता आपण स्वच्छंदपणे विहार करू शकतो. आता आपल्याला कोणी म्हणणार नाही की तुम्ही असं का करता, तसं का करता, हे का करता, ते का करता, विनयाचं पालन का करत नाही, असं कोणी आपल्याला बोलणार नाही. आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारचा स्वच्छंदपणे आपण विहार करू शकतो. हे वाक्य महाकाश्यप भंते ऐकतात आणि ते म्हणतात की अरे, भगवंताचं नुकतंच महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर जर भिक्षूंमध्ये अशा प्रकारचं जर बोललं जात असेल तर धम्माला ग्लानी येऊ शकते, धम्माची हानी होऊ शकते. आणि त्यामुळे पहिल्या धम्मसंगतीमध्ये त्या ठिकाणी भगवंत महाकाश्यप भंते संपूर्ण सुत्ता आणि विनयाचा संग्रह करत असतात. परंतु इथे जे भिक्षू नव्हते, पहिल्या धम्मसंगतीमध्ये जे भिक्षू नव्हते, तर त्यांनी पुन्हा दुसरी धम्मसंगती भरवली. जे बाकीचे भिक्षू होते, जे वज्जी पुस्तक वगैरे होते, अन्य भिक्षूंनी दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये त्यांनी अशा प्रकारची दुसरी संगती भरवली. आणि हे कमी होते, ते अधिक होते. ते 1200 भिक्षू होते ज्यांनी दुसरी संगती भरवली आणि हे 500 होते. ते अधिक असल्या कारणाने ते स्वतःला महासांगिक अशा प्रकारचं म्हणू लागले आणि हे कमी असल्यामुळे यांना ते हिणू लागले. काही कमी लोक असतात, मग हिनवल्या जातं, तर याला हिनियान अशा प्रकारचं म्हटलं जात आहे. आणि ते जास्त होते म्हणून त्याला महायान अशा प्रकारचं संबोधलं गेलं. थेरवाद परंपरा, थेरवाद परंपरा म्हणजे मूळ भगवंताच्या उपदेशाला अनुसरून जशाच्या तसं आचरण करणारे जे लोक असतात त्याला थेरवाद परंपरा असं म्हटलं आहे. ज्याला हिनयान असं म्हटलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने ती थेरवाद परंपरा आहे. आणि ज्यांनी स्वतः थोडंफार स्वतःमध्ये बदल करून घेतले ते महासांगिक होते, जास्त होते आणि म्हणून त्याला महायान अशा प्रकारचं म्हटलं जात असे. दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये पुन्हा मग 10 प्रकारचे प्रश्न निर्माण केले गेले आणि 10 प्रकारचे प्रश्न निर्माण करून दुसरी धम्मसंगत सुद्धा त्या ठिकाणी भरवण्यामध्ये आली. तर दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये त्या 10 प्रश्नावरती चर्चा आणि विमर्श करण्यात आला आणि त्या दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी काही भिक्षू वेगळे झाले. पुन्हा तिसरी धम्मसंगती पाटलीपुत्रला सम्राट अशोकांच्या काळामध्ये भरली. तिथे सुद्धा असंख्य भिक्षू होते आणि तिथे मात्र जे की मोगलीपुत्त तिस्स जे महास्तवीर होते, त्या मोगलीपुत्त तिस्स महास्तवीराच्या मार्गदर्शनाखाली विनय परंपरेमध्ये महास्तवीर मोगलीपुत्त तिस्स हे शेवटचे भिक्षू होते. म्हणजे ज्याप्रमाणे भगवंताचा विनय होता त्याप्रमाणे जीवन जगणारे. आणि त्यांनी सांगितलं की धम्मामध्ये फार भेसळ होत आहे, धम्मामध्ये फार
म्हणजे दुराचार वाहलेला आहे धम्मामध्ये, अनेक प्रकारचे भिक्षू. कारण सम्राट अशोकांचा जो स्वभाव होता त्यांचा अत्यंत मवाळ स्वभाव होता. सुरुवातीला ते खूप शीघ्रकोपी होते, लढाया केल्या, युद्ध केले, परंतु जेव्हा निग्रोध नावाच्या सरमनाऱ्याच्या द्वारा त्यांना धम्म उपदेश ऐकायला मिळाला, मोगली पुत्ततीसांच्या द्वारा त्यांना धम्म ऐकायला मिळाला, स्वतः त्यांनी 6 वर्षापर्यंत धम्माचा अभ्यास केला. चक्रवर्ती सम्राट अशोकांनी 6 वर्ष स्वतः धम्माचा अभ्यास केला, विनयाचा अभ्यास केला आणि स्वतः सर्व प्रकारच्या गोष्टींना त्यांनी जाणलं. आणि स्वतः सर्व प्रकारच्या गोष्टीला जाणल्यानंतर त्यांनी जेव्हा मोगली पुत्ततीस भंतेने त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे धम्मामध्ये भेसळ होत आहे, तर 60,000 भिक्षूंचे त्यांनी त्या ठिकाणी चिवर काढले. त्यांना श्वेत वस्त्र दिलं आणि श्वेत वस्त्र देऊन फक्त सोडून नाही दिलं, तर त्यांची पुन्हा ट्रेनिंग केली, पुन्हा त्यांना शिकवलं, धम्म विनय शिकवला. पण तरी सुद्धा मात्र ते थेरवाद परंपरे न राहता ते महायान परंपरेमध्ये म्हणजे विलीन झाले आणि तिथे ते प्रचार प्रसार करू लागले. पुन्हा चौथी संगती भरली, जी चौथी संगती म्हणजे काश्मीरमध्ये सुद्धा भरली आणि चौथी संगती श्रीलंकेमध्ये सुद्धा भरली. वठ्ठगामिनी राजा जो कार्यकाळ त्यांचा होता, तर वठ्ठगामिनीच्या कार्यकाळामध्ये चौथी धम्मसंगती भरवण्यात आली होती. कारण तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांनी धम्म प्रचाराची मोहीम राबवली आणि त्या धम्म प्रचाराच्या मोहीममध्ये स्वतःचा मुलगा महेंद्र आणि स्वतःची मुलगी संघमित्रा यांना भिक्षुनी बनवलं. आणि महेंद्र श्रीलंकेमध्ये गेले, त्यांनी वठ्ठगामी यांना उपदेश केला, अनेक भिक्षू बनले. पुन्हा संघमित्रा गेली, कारण भिकुनीची सुद्धा राणीची सुद्धा इच्छा होती, त्यांनी भिक्षुनीची संगतीची भिकुनीची निर्मिती केली. म्हणजे अशा पद्धतीने त्या काळामध्ये मात्र चौथ्या धम्मसंगतीमध्ये काश्मीरमध्ये सुद्धा धम्मसंगती भरली चौथी आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा भरली. परंतु काश्मीरच्या परिषदेला त्या ठिकाणी बौद्ध परंपरेमध्ये विशेष काही मान्यता नाही आहे. तर श्रीलंकेची जी परंपरा आहे म्हणजे चौथी धम्मसंगती भरली. तर या चौथ्या धम्मसंगतीमध्ये श्रीलंकेमध्ये जे विद्वान भिक्षू होते, ज्ञानी भिक्षू होते, पंडित भिक्षू होते, त्या भिक्षूंनी ताडपत्रावरती म्हणजे श्रीलंकेमध्ये एक झाड आहे, ताडपत्रा म्हणतात त्याला, तर त्या ताडपत्रावरती 84,000 उपदेश भगवंताचे त्यांनी लिहून काढले. असे पानाच्या पानं त्या झाडाचे असतात, म्हणजे अत्यंत हजारो वर्षापर्यंत त्याला आयुष्य असते. त्यावरती ते आजही आपल्याला श्रीलंकेमध्ये ते भगवंताचं संपूर्ण उपदेश त्यांनी तिथे लिहिले. आणि तेव्हा म्हणजे लिहिण्याची परंपरा, बुद्ध उपदेशाला लिपिबद्ध करण्याची परंपरा राजा वठ्ठगामिनी यांच्या कार्यकाळामध्ये चौथ्या धम्मसंगतीमध्ये त्या ठिकाणी भरली. पुन्हा 5वी धम्मसंगती ब्रह्मदेशामध्ये रंगून या ठिकाणी भरली, ज्या परिषदेमध्ये बोधिसत्व बाबासाहेब सुद्धा हजर होते. तिथे सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी तेव्हा धर्मांतर केलं नव्हतं आणि अन्य लोक म्हणू लागले की बाबासाहेब तर बौद्ध नाही आहेत. कारण त्या संयोजकाने बाबासाहेबांना स्टेजवरती बोलवलं की भारतामधून आलेले डॉक्टर B.R. आंबेडकर हे सुद्धा 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील. असं म्हटल्याबरोबर तेथे जे बसलेले जागतिक विद्वान होते, कारण बाबासाहेबांपेक्षा सुद्धा विद्वान लोक होते, ज्ञानी होते, पंडित होते, जे की त्या परंपरेमध्ये होते. आणि ते असं म्हणाले की आम्ही एवढे विद्वान आहोत, आम्ही एवढे ज्ञानी आहोत, पंडित आहोत, आम्हाला तुम्ही स्टेजवरती संधी देत नाही. आणि जे डॉक्टर B.R. आंबेडकर जे की हिंदू धर्माचे आहे, हिंदू धर्माला फॉलो करणारे आहेत, त्यांचा जन्म सुद्धा हिंदू धर्मामध्ये झाला, अशानं तुम्ही इथे म्हणजे या संगीतीमध्ये स्थान देत आहात. साधी गोष्ट आहे. जिथे असंख्य भिक्षू आहेत, भिक्षू नेतृत्व करत आहे त्या संगीतीचं, आणि त्या संगीतीमध्ये बाबासाहेबांना त्यांनी स्थान दिलं. बाबासाहेब असं म्हणतात की प्रियजन हो, तुम्ही जे बोलता ते सार्थ आहे, मी बौद्ध नाही आहे. तुम्ही असं म्हणता मी बौद्ध नाही आहे, तुम्ही ज्या दृष्टीने मला बौद्ध समजता त्या दृष्टीने मी बिलकुलच बौद्ध नाही आहे. परंतु मी खरा बौद्ध कसा आहे किंवा मी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कशा प्रकारचं योगदान दिलं आहे हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो. आणि बाबासाहेब एक एक मुद्दा सांगतात. बाबासाहेब असं म्हणतात, ज्या भारत देशाचं जे चक्र आहे, फ्लॅग आहे, जे देशाचं सर्वोच्च स्थान त्याला प्राप्त झालं असतं, तिथे त्या चक्रावरती म्हणजे त्या ध्वजावरती मी चक्रवर्ती सम्राट अशोकांचं चक्र त्या ठिकाणी बहाल केलेलं आहे, जे की बुद्ध तत्वज्ञानाचं प्रतीक मानलं गेलं आहे. जे की सम्राट अशोकांची जी सिंह स्तंभ आहे, तो सिंहस्तंभ आमच्या देशाच्या
चलनावरती बघा, पूर्वीच्या जर नोटा तुम्ही बघितल्या असतील तर कोपऱ्यामध्ये सिंहस्तंभ खूप मोठ्या प्रमाणात, आता एकदम छोट्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ते सुद्धा मी केलेलं आहे. जिथे आमचं म्हणजे कॅबिनेट बसले जातात तिथे जे अशोका हॉल आहे त्याला मी अशोका असं नाव दिलं आहे. जिथे म्हणजे राष्ट्रपती बसतो त्याच्या पाठीमागे धम्मचक्क पवतनाय अशा प्रकारचं मी शब्द कोडला आहे. कारण या गादीवरती, या जागेवरती बसणारा जो राजा आहे त्याने धम्माचं कार्य केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की राजा जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होऊ शकते. म्हणजे एक एक भगवंत बाबासाहेब त्या ठिकाणी मुद्दा सांगतात आणि शेवटी मात्र बाबासाहेब सांगतात की प्रियजन हो, सांगा मी बौद्ध नव्हे का, मी बुद्ध नाही आहे का, मी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने भारत देशामध्ये काम केलं नाही का. तेव्हा असं म्हटलं की टाळ्यांच्या गजरामध्ये बाबासाहेबांचा त्या ठिकाणी सन्मान होतो. आणि त्याच परिषदेमध्ये जे ज्ञानी भिक्षू असतात, विद्वान भिक्षू असतात, पंडित भिक्षू असतात, तर त्या भिक्षूंच्या द्वारा असं म्हटलं जातं की बाबासाहेबांना बोधिसत्व अशा प्रकारची पदवी त्यांनी बहाल केली. कारण एवढं काम सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही, हे सर्व काम केवळ बोधिसत्व करू शकतो. म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व अशा प्रकारची पदवी त्या ठिकाणी बहाल केल्या गेली. आणि त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे एवढं आहे की बाबासाहेबांचं महान असं कार्य आहे. बुद्धाच्या जागी महान आहेत, बाबासाहेबांच्या जागी महान आहेत. तर बाबासाहेबांच्या गुणांचं स्मरण, बाबासाहेबांच्या गुणांचं आचरण, भगवंताच्या गुणाचं आचरण आपण केलं पाहिजे. ही मूर्ती स्थापनेची जी कला आहे किंवा परंपरा आहे ती हिनयान परंपरा आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये हळूहळू मग ती परंपरा एक आदर्श रूपाने भगवंताचे रूप विहारामध्ये आणल्या गेले. आणि आजही जे आपण पूजा करत असतो तर व्यक्तिशः बाबासाहेब असं म्हणतात की मूर्ती पूजेला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा बघा धम्मदीक्षेचं जो तुम्ही फोटो जर बघितले असतील तर एक म्हणजे अष्टधातूची एक सुंदर अशी मूर्ती बाबासाहेबांनी स्टेजवरती ठेवली होती. जर तुम्ही नागपूरला गेलात तर चिंचोलीला म्हणजे जे वामन गोडबोले नावाचे बाबासाहेबांचे सहकारी असतात तर त्यांनी तिथे चिंचोलीला एक छोटंसं संग्रहालय निर्माण केलं आहे. त्या संग्रहालयामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा घेत असताना जी मूर्ती स्टेजवरती होती तीच मूर्ती आपल्याला चिंचोलीला पाहायला आजही मिळते. म्हणजे पुराव्यासह बाबासाहेब सुद्धा मूर्तीच्या समोर हात जोडताना आपण फोटोमध्ये बघतो की नाही. हे यासाठी का केवळ त्यांच्यामध्ये असणारे जे सद्गुण आहे, ऐक ना, भगवंतामध्ये असणारे सद्गुण आहे, धम्मामध्ये असणारे सद्गुण आहे आणि संघामध्ये असणारे सद्गुण आहे, या सद्गुणांचं आपण सातत्याने पूजन केलं पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेबांमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या गुणाचं आपण पूजन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याची आठवण केली पाहिजे. गुणांची पूजा मात्र आपण करत असतो. प्रतिकात्मक रूपाने एक आदर्श आपल्या समोर असावा, कारण आदर्श जर असेल तर सर्व काही गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून बुद्धाची मूर्ती आपल्या समोर आपण आदर्श ठेवतो, बाबासाहेबांची मूर्ती आपण आपल्या समोर आदर्श ठेवतो. कारण अन्य देशामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त बुद्ध आहे, बाबासाहेब कसे राहणार आहेत. बाबासाहेबांनी नव्याने जो भारतामध्ये असणारा बौद्ध धर्माची जी पिछाहट होती, कारण पिछाहट झाली होती, बौद्ध धर्माला फॉलो करणारी लोक नव्हती असं नाही आहे. म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याच्या पूर्वी सुद्धा भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे लोक होते. जसं आनंद कौशल्यान भंतेजी असतील, राहुल सांकृत्यान असतील, जगदीश काश्यप भंतेजी असतील, हे भिक्षू तेव्हा सुद्धा होते. कारण बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या वेळेस आनंद कौशल्यान भंते हे 2500वी जयंती म्हणजे संपन्न केली जात होती. तर त्या जयंतीला आनंद कौशल्यान भंते गेले होते, कारण ते जर गेले नसते तर त्याही धम्मदीक्षेला ते हजर असते. म्हणून बाबासाहेबांच्या अगोदर सुद्धा जसं कुशीनगरला चंद्रमणी महास्तवीर होते, परंतु प्रचाराचं जे माध्यम आहे ते फार कमी होतं, एकदम हळू पद्धतीने अशा प्रकारचं होतं. 2-3 भिक्षूंनी तेव्हा सुद्धा ते काम केलं. जसं धर्मानंद कोसंबी असतात, बाबासाहेब असं म्हणतात की फावल्या वेळामध्ये धर्मानंद कोसंबीचे चरित्र मी वाचलेले आहे, त्यांचं मी अध्ययन केलं आहे. जेव्हा मी ट्रेनमध्ये प्रवास करत होतो तर माझ्याकडे धर्मानंद कोसंबीचे पुस्तकांचा संग्रह असायचा. म्हणजे तेव्हाही धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे लोक होते. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा मात्र फार मोठ्या स्वरूपामध्ये 6 लाख लोकांनी दीक्षाभूमीवरती त्या ठिकाणी दीक्षा घेतली. त्यानंतर पुन्हा असं म्हटलं आहे 8 लाख लोकांनी पुन्हा 16 ऑक्टोबरला चंद्रपूर या ठिकाणी म्हणजे दीक्षा घेतली होती. 12 लाख लोकांना बाबासाहेबांनी त्या 2 दिवसामध्ये म्हणजे दीक्षा दिली होती.
आणि अनेक धर्मांतराचे कार्यक्रम बाबासाहेब करणार होते, परंतु दुर्दैवाची गोष्ट की बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही. आणि त्याच्यानंतर मग आनंद कौशल्य भंतेंनी आणि यशवंत म्हणजे बाबासाहेबांचे जे एकमेव असे पुत्र होते जे की जगले होते, त्यांनी अनेक वेळा जे धर्मांतराचे म्हणजे कार्यक्रम केला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचा उद्देश हा आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे नव्याने बौद्ध धम्माचं पुनर्जीवन भारतामध्ये झालेलं आहे. आपले उद्धारकर्ते आहेत, कारण बाबासाहेबांमुळे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत, म्हणून बाबासाहेबांचं पूजन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर केवळ मूर्तीपूजेच्या दृष्टीने नव्हे, तर बाबासाहेबांमध्ये असणाऱ्या सद्गुणांचं पूजन आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तसं जर असेल तर खऱ्या अर्थाने आपण जाणतो, कारण बाबासाहेबांचं पूजन, बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आपलं संपूर्ण जीवन त्यांच्यामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या बलिदानामुळे हे सर्व काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे बुद्धांची पूजा करताना गुणांची पूजा करतो. आणि त्यामुळे आपण बेसिकली म्हणजे जे काही बुद्ध वंदनेचे गुण आहे, धम्मवंदनेमध्ये गुण आहे, संघवंदनेमध्ये गुण आहे, त्या गुणांचं आपण धम्मदेशनेच्या द्वारा त्या ठिकाणी म्हणजे श्रवण करा की बुद्धामध्ये कोणते गुण होते, बुद्ध कशा प्रकारच्या गुणांनी युक्त होते, धम्मामध्ये कोणते गुण होते, संघामध्ये कोणते गुण होते, या सर्व प्रकारच्या गुणांचं आपण धम्मदेशनेच्या द्वारा त्या ठिकाणी श्रवण करणारच आहोत. आणि त्यामुळे आपण जाणावं, आपण समजून घ्यावं की बाबासाहेबांची पूजा आणि भगवंताची पूजा केवळ मूर्तीपूजा न करता त्यांच्या गुणांची पूजा. कारण फुलाने जर आपण फुलं वाहिले काय, फुलं नाही वाहिले काय, मेणबत्ती लावली काय, मेणबत्ती नाही लावली काय, काय फरक पडते का? काही फरक पडत नाही. परंतु एक आदर असतो, एक सन्मान असतो. कारण भगवंताची पूजा, लोकांना प्रश्न पडायचा की भगवंताकडे जावं तर काय, कसं घेऊन जावं, कारण भगवंत तर भोजनाच्या व्यतिरिक्त नंतर काही स्वीकारत नाही आहे. मग नेमकं कसं जावं, तर साहजिक आहे कोणाला सुचलं असेल किंवा निसर्गामध्ये असणारे हे जे फुल आहे, या फुलाने आपण भगवंताची पूजा केली पाहिजे. आणि त्यामुळे लोक भगवंताची पूजा करताना फुलं घेऊन जात असत. फक्त फुलानेच पूजा भगवंताची केली जात असे. आणि मग भगवंताच्या चरणकमळावर तिथे फुलं ठेवायचे, वंदन करायचे. आणि वंदन केल्यानंतर मग फुलांचा ढीग पडायचा. तर भगवंताची जे पडलेली जी फुलं आहे, सर्वच्या सर्व भगवंताच्या गंधकुटीच्या म्हणजे कुटीच्या बाजूला टाकायचे. आणि त्यामुळे संपूर्ण त्या परिसरामध्ये सुगंध दरवळत असे. त्यामुळे भगवंताच्या कुटीला गंधकुटी अशा प्रकारचं म्हटलं जायचं. आणि फुलाने पूजा करण्यामागचा उद्देश हा आहे की फुलामध्ये कोणत्याही प्रकारची तृष्णा राहत नाही. मनुष्य जेव्हा करतो निस्वार्थपणे आपण ते फुलं भगवंताच्या समोर ठेवू शकतो. आणि त्यामुळे त्याला गंध असते, सुगंध असते, रंग असतो, तर मनुष्याला प्रसन्न करणार असतं. आणि त्यामुळे ती परंपरा आजतागत म्हणजे चालत आलेली आहे. त्यामुळे बुद्धाची आपण फुलाने सुद्धा पूजा करणं आपल्या स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी आपण ते केलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये गुरफट नाही राहिलं पाहिजे. केवळ त्या पूजेमध्येच गुरफटलं नाही पाहिजे. आणि त्या पूजेमध्ये जर आपण गुरफटलो असेल आणि आचरणाच्या दृष्टिकोनात जर मात्र आपण शून्य असेल तर मात्र काही लाभ होणार नाही आहे. आणि त्यामुळे पूजा तर केलीच पाहिजे, परंतु भगवंताच्या गुणाला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या छोट्या मोठ्या विकारांना आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बुद्धाची पूजा फक्त तीच आहे. तुमच्या स्वतःमध्ये जर बदल झाला, तुम्ही स्वतःमध्ये स्वतःचं परिवर्तन करून घेतलं, कारण मनुष्याचा स्वभाव असा आहे की छोट्या छोट्या गोष्टींना आपण वाद करतो, छोट्या छोट्या गोष्टी आपण विवाद करतो, भांडण करतो, तंटे करतो. आणि ते आपल्या मनाची मानसिकता ही खराब होत असते. त्यामुळे स्वतःचे कर्म आपण स्वतः सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या कर्माला चांगल्या मार्गावरती लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण मानवी जीवन अत्यंत दुर्लभ आहे. बघा, अत्यंत दुर्लभ आहे. पुन्हा पुन्हा या संसारामध्ये मनुष्याचा जन्म होईल हे काय आपण सांगू शकत नाही. कारण आपल्याला माहित आहे की आपला मनुष्य जन्म होती का नाही होते, आपल्यालाच माहित आहे. कारण आपण माहित आहे की मनुष्य भूमीमध्ये जन्म घेण्यासाठी जे कर्म पाहिजे ते काय आपल्याकडून होत नाही. खरं आहे ना, सत्य आहे ते. म्हणजे आपण जरी हो म्हणत असेल तरी दुसरं मन म्हणते भाऊ बसणं मग का, माहित आहे ना मला तू कसं आहे. दोन मन असतात माणसाला बघा, एक लोकांना दाखवण्यासाठी असते आणि एक स्वतःसाठी असते. म्हणजे लोकांना दाखवणारं मन एकदम भारी दाखवते, असं एकदम छान मस्त. नंतर अंतर्मन म्हणते तू मला माहित आहे कसा असते, तू शांतच बस, जास्त काही तू बोलू नको, तूच मला माहित आहे कसा आहे. आणि तेच खरं मन असते. आणि त्यामुळे अंतर्मनाचं जाणलं पाहिजे. बाह्य तर सगळं जग सुंदर दिसते आपल्याला, बाह्य तर सर्व काही चांगलंच असते. त्यामुळे अंतर्मनाला जाणलं पाहिजे.
आणि माझं तर स्पष्ट असं मत आहे, म्हणजे माझं वैयक्तिक ते मत आहे, बुद्धवचनाचा तो भाग नाही, माझं वैयक्तिक असं मत आहे, आपण आपले स्वतःला फक्त बघितलं पाहिजे, स्वतःला आपण जाणलं पाहिजे. कारण हे बघा, मला मी किती चांगला आहे आणि मी किती वाईट आहे हे फक्त मलाच माहीत आहे. आणि तुम्ही किती चांगले आहात किंवा तुम्ही किती वाईट म्हणजे अकुशल कर्म करता हे फक्त तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दुसऱ्याचे तुम्ही बघूच नका दुसऱ्याकडे, फक्त आपल्याकडे बघा, अंतर्मन तुम्ही स्वतःच जाणा. आणि बुद्ध तत्वज्ञान बघा, हे अंतर्मनाला परिशुद्ध करणार आहे, निर्मळ करणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ही चांगली संधी आहे. मी नेहमीच बोलतो तुम्हाला की तुम्हाला ही चांगली संधी आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे फक्त तुम्हाला सांगतो असं नाही आहे, हे व्हिडिओ आपण अपलोड करतो म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना सांगतोय मी, ही तुम्हाला चांगली संधी आहे की या वर्षावासाच्या पवित्रशा कालखंडामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींना आपण बाजूला सारलं पाहिजे. सध्या माझ्या मनाला प्रसन्न करणारं, माझ्या मनाला आनंद देणारं जे काही सुखाचा भाग आहे, सुखाची गोष्ट आहे, त्या गोष्टीवरती मी माझा फोकस केला पाहिजे. कारण आपल्या सुखासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या कल्याणासाठी आपले कर्म असतात बघा. चिरन तिठंतु सद्धम्मो, वंदनेमध्ये म्हणतो की नाही आपण, त्याचा अर्थ काय होतो की सदा सर्व काळ समान रूपाने भगवंताचा धम्मा फळ देतो. समान रूपाने भगवंताच्या काळामध्ये सुद्धा धम्माचं आचरण करणारे लोक सुखाला प्राप्त झाले. वर्तमान काळामध्ये सुद्धा जे लोक भगवंताच्या धम्माचं आचरण करतात, अनुसरण करतात, ते सुखाला प्राप्त होतात. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जे लोक भगवंताच्या धम्माचं अनुसरण करतील ते सुद्धा सुखाला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे प्रामाणिकपणे स्वतःशी जर प्रामाणिक आपण असेल तर खऱ्या अर्थाने आपण चांगल्या प्रकारचं आचरण करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सदा सर्व काळ धम्म श्रवण करून, दान पुण्य कर्म करून, शीलाचं पालन करून, मंगलमैत्रीची भावना करून आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला काढून आपलं हे स्वतःचं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.